लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मानानं बसवलेला पुतळा 20 एप्रिलच्या मध्यरात्री प्रशासकीय बळाचा वापर करून हटवण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर या प्रकरणावरून मागासवर्गीय समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त झालाय. या घटनेला कारणीभूत ठरलेले चिथावणीखोर नेते आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची CID चौकशी करावी अशी मागणी निवेदनातून केली गेली आहे. 20 एप्रिलला मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे यांनी गावात येऊन भडकाऊ भाषण केलं. 1500 लोकांनी एकत्रित येऊन मॉबनं एखाद्याला मारून टाका अशा चिथावणीखोर वक्तव्यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाला. त्यानंतर मध्यरात्री पुतळ्याच्या संरक्षणासाठी असलेला CCTV कॅमेरा फोडून महामानवाचा पुतळा हटवला गेलाय, ज्यामुळे संविधानाचा आणि महापुरुषांचा अपमान झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. या घटनेबाबत मागासवर्गीय बांधवांनी पोलीस आणि महसूल प्रशासनावर गंभीर आरोप केलेत. पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी एका तरुणाचा जीव वाचवला असताना त्यांची तातडीनं बदली का करण्यात आली असा सवालही विचारला गेलाय. नूतन पोलीस निरीक्षक सागर ढिकले, DYSP राजगुरू आणि तहसीलदार म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखालीच पुतळा हटवण्यात आल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केलाय. तुमच्या आंबेडकरांचा पुतळा तुमच्याच वस्तीत बसवा असं विधान करून अधिकाऱ्यांनी लोकसेवक पदाचा गैरवापर केल्याचा दावा निवेदनातून केला गेलाय. 14 एप्रिल रोजी नेवासा तालुका तेलकोड गावामध्ये बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली म्हणून तिथल्या असणाऱ्या काही जातदांडग्या आणि धनदांडग्या लोकांनी आमच्या दलित बहुजन समाजातील लोकांना मारहाण केली. बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना केली. 2 दिवसापूर्वी आम्ही SP कार्यालयाला आलो असताना अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे साहेब यांच्यासंग एक मीटिंग झाली आणि त्याच्यात एक त्यांनी ठराव पास केला का बाबासाहेबांचा पुतळा आपण हाय त्या जागेवर परत लावून देऊ. पण 2 दिवसानंतर सुद्धा काही कारवाई झाली नाही त्या ठिकाणी. आज आम्ही पुन्हा एकदा गार्गे साहेब यांची भेट घेतली आणि आज त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं का 30 दिवसाच्या आतमध्ये बाबासाहेबांचा पुतळा आपण तेलकोट गावामध्ये बसवू. स्वतः ते त्या ठिकाणी येणार आहेत. दुसरं म्हणजे ज्या जातीवाद्यांनी आमच्या भीमसैनिकाचे जे किराणा दुकानं होते ते पाळले, ते खाली केले, त्यांचा किराणा माल बाहेर टाकला. SP साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे का त्या गावामध्ये लवकरात लवकर बाबासाहेबांचा पुतळा बसवू आणि जे कोणी त्या गावामध्ये भडकाऊ भाषण करीत असेल किंवा चिथावणीखोर भाषण करीत असेल त्यांच्यावर योग्य पद्धतीने कारवाई करण्यात येईल. आंबेडकर जयंती दिवशी जो वाद झाला पुतळ्यावर बाबासाहेबांचा, अतिशय निंदनीय असा वाद आहे. म्हणून जिल्हा रिपाईच्या वतीने मी या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि सर्व आंबेडकरी समाजाला आवाहन करतो, दक्षिण आणि उत्तर जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी यांना आवाहन करतो, आपण ज्या ज्या पक्षात असताल, ज्या ज्या गटात असताल तर सगळ्यांना मी हाजर विनंती करतो की आज आम्ही SP कार्यालयासमोर आलो आहे आणि SP साहेबांनी आम्हाला डायरेक्ट सांगितलं की मी कुठल्याही परिस्थितीत तुम्ही जागा बघा, मी माझे अधिकारी पाठवून तुम्ही स्थळ निरीक्षण करा आणि त्या जागेवर आपण तो पुतळा पुन्हा फिट करू असं SP साहेबांनी आम्हाला आवाहन केल्यानंतर आम्ही त्यांचं आव्हानाचं आम्ही स्वागत केलं आणि ते आव्हान आम्ही स्वीकारलं आहे. परंतु ही जर पूर्तता झाली नाही SP कार्यालयाकडून एवढं 30 दिवसामध्ये तर मी सर्व आंबेडकर जनतेला जिल्ह्यातले आवाहन करतो, मित्रांना आवाहन करतो, सर्व माताबद्दल आवाहन करतो की सर्व कडदाटांनी जाऊन तेलकोड गावामध्ये जिल्ह्यातून किमान 50-60 हजार लोक आपल्या चळवळीत जाऊन आपण तो पुतळा आपल्या हाताने फिट करतात. काय म्हणते आपण सगळं आपल्या पद्धतीने पाहू, पण बाबासाहेब पुतळा ते फिट करतात आपण.
तर 10 दिवस उलटूनही पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली नसल्यामुळे समाजानं राज्यभर आंदोलन उभारणार असल्याचा इशारा निवेदनातून दिलाय. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.